पोलीस अधीक्षक महोदय लक्ष द्या. परतूरमध्ये कायद्याचे नाही तर गजानन राठौड यांचे राज्य. मातंग मुक्ती सेनेचा यल्गार. 15 एप्रिलपर्यंत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. जालना जिल्ह्यात नेमकं चाललंय काय? रक्षकच जर भक्षकांचे मित्र बनले तर जनतेने जायचं कुणाकडे? जालन्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कायद्याचा नाही तर अवैध धंदेवाल्यांचा धिंगाणा सुरू आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या धंद्यांना खतपाणी घालणारा एक वर्दीतील चेहरा आता समोर आलाय. मातंग मुक्ती सेनेने पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिलाय. परतूरमध्ये वाळू उपसा, मटका, दारू विक्री आणि ऑनलाईन जुगाराचा बाजार भरलाय. मग पोलीस काय करतायत? असा आरोप होतोय की पोलीस कॉन्स्टेबल गजानन राठौड हे या अवैध धंदेवाल्यांचे किंगपिन बनले आहेत. बदली झाली तरी खुर्ची सोडली नाही. गजानन राठौड यांनी 2023 मध्येच बदली झाली. असं असतानाही ते अजूनही परतूर पोलीस स्टेशन का सोडत नाहीत? त्यांना तिथे नक्की कशाचा मोह आहे? गुन्हेगारांशी हातमिळवणी, अवैध धंदेवाल्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा खळबळजनक आरोप पत्रात करण्यात आलाय. जर गजानन राठौड यांचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासला तर मोठे मासे गळाला लागतील आणि अनेक गुपिते उघड होतील, असा दावा संघटनेने केलाय. तुमच्याच खात्यातील एक कर्मचारी उघडपणे कायद्याची पायमल्ली करत असेल तर कारवाई होणार कधी? गजानन राठौड यांना पाठीशी घालणारे वरचे हात कुणाचे आहेत? परतूरची जनता दहशतीच्या छायेत आहे. तरुण पिढी या जुगार आणि नशेत उद्ध्वस्त होते. जर 15 एप्रिल 2026 पर्यंत खाकीतील काळ्या मेंढ्यावर आणि अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. आता बघायचं हेच की प्रशासन या गजानन राठौड यांची चौकशी करून त्यांना घरी धाडतं की पुन्हा एकदा तारीख पे तारीख देऊन विषय दाबला जातो. मी मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. परतूर पोलीस ठाणे हद्दीतील जे अवैध धंदे ते तात्काळ बंद करण्यात यावेत अशी माझी प्रमुख मागणी आहे. आणि अवैध धंदेवाल्यांशी जी साठगाठ आहे गजानन राठौड नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलची, तो परतूरला कार्यरत आहे. त्याची ड्युटी परतूरला आहे, तो डेप्युटेशनवर आहे. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की या गजानन राठौड नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलचे मोबाईलचे CDR तपासा आणि नंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करा. त्याची बदली झालेली आहे तरी पण त्याला तिथून हलवल्या जात नाही आहे. आणि साठगाठ असल्यामुळं हा माणूस बेफिकीर पैसे घेतो. याचे पुरावे आहेत आमच्याकडं. आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना त्याचे पुरावे देऊ, त्याचे फोटो देऊ, याचे धंदे काय, हा अवैध धंदेवाल्यांशी किती जवळचा माणूस आहे आणि हा किती पैसे जमा करतो, याचे सगळे आमच्याजवळ पुरावे. म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सांगण्यासाठी मी आलो आहे की पोलीस अधीक्षक साहेब, हे जे वाममार्गाचे धंदे आहेत, मग ते दारू विक्री असन, वाळूची माफियाचे असतील, लाकूड तोड असतील, सट्टेमटके असतील, गांजाच्या रस अफू असतील, या सगळ्या धंद्यांशी माझ्या समाजातल्या मजूर वर्गाचा डायरेक्ट संबंध येतो. आणि ह्या मजूर वर्गाशी संबंध आल्यामुळं यांचे लेकरं शिक्षण घेण्याऐवजी या वाम मार्गाकडे वळतात. त्यांचे तर आयुष्य, आईवडिलांचे तर आयुष्य बरबाद झालेत. महागाई अशी झाली, शिक्षण घेता येत नाही आणि त्याच्यात या धंद्यावाल्यांनी हे उपलब्ध करून दिल्यामुळं पिढी बरबाद व्हायला लागली. म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना जाहीर मागणी करतो की परतूर पोलीस स्टेशन हद्दीतील हे अवैध धंदे तात्काळ थांबले पाहिजे. आणि हा गजानन राठौड नावाचा जो पोलीस कर्मचारी आहे, याचे CDR तपासा, याचे कोणाकोणी संबंध ते बघा. आमच्या फोटोवर विश्वास नसेल तर CDR तपासा आणि सक्षम अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करा आणि नंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करा. आणि परतूर शहरातले अवैध धंदे तात्काळ थांबवा ही मागणी देण्यासाठी मी अशोक साबळे मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. पत्रकार साहेब, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पत्रकार बांधव
या बातमीला प्रसिद्धी देऊन हे अवैध धंदे तात्काळ थांबवण्यात यावे अशी मी अपेक्षा करतो.